जय शिवराय मंडळी. आपण आता उभे आहोत समरभूमी उंबरखिंड मध्ये. शाहिस्तेखानाचा बलाढ्य सरदार कारतलब खान उत्तर कोकण काबीज करण्यासाठी निघाला. त्याने मार्ग निवडला कुरवंडे, उंबरे आणि पेन. असं करून तो उंबरखिंडीत उतरतोय याची कुणकुण शिवरायांना लागली तेव्हा त्यांनी नेताजी पालकरांना इथे छावणी टाकायला सांगितले. ज्यावेळी खान निमुळत्या अशा उंबरखिंडीत येऊन पोहोचला तेव्हा एकीकडून नेताजी पालकर आणि दुसरीकडून स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्यावर धावा बोलला आणि मराठ्यांनी त्या चिंचोळ्या वाटेमध्ये मुघलांची अक्षरशः दानादान उडवली. अदृश्य असणारा शत्रू जो त्यांना कधी दिसलाच नाही त्याच्यामुळे मुघल इतस्ततः धावत सुटले आणि असं करून त्यांच्याकडे माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. सैनिकांचा रक्तपात फारसा न करता राजकारण कसं साधायचं हे शिवरायांनी या युद्धात सांगितलं. 27 लढाया शिवराय स्वतः सहभाग केलेल्या आहेत. त्यातील ही एक उंबरखिंडची लढाई. यामध्ये शिवरायांना प्रचंड असा शस्त्रसाठा हाती लागला, युद्ध सामुग्री हाती लागली, अश्वबळ हाती लागलं आणि मोठा खजिना स्वराज्याला मिळाला. त्यामुळे शिवरायांच्या युद्धनीतीतलं हे उंबरखिंड हे सुवर्णपान ठरतं, यात काही शंका नाही. जय शिवराय.